कबीर महाराजांनी वर्णन करावं, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. प्रत्येकाला कशाची अपेक्षा असेल तर ती फक्त आणि फक्त सुखाची. एखादं छोटंसं बाळ मंदिरामध्ये जातं आणि देवाला नमस्कार करतं, प्रार्थना करतं आणि देवाला म्हणतं, देवा मला सुखी ठेव. प्रत्येकाची सुखासाठी अपेक्षा आहे, प्रत्येक जण सुख शोधतोय. पण ऐका, ज्या वेळेस महाभारताचं युद्ध संपलं आणि ज्या वेळेस त्या कुंती आत्याने कृष्ण परमात्म्याची स्तुती केली, त्यावेळेस देव म्हणतात, आत्या एवढी स्तुती करू नको, एवढी भावनिक होऊ नको, काही मागायचं असेल तर माग. त्या कुंती आत्याची मागणी बघा काय आहे. विपदः सन्तु नः शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यत्स्यात् पुनर्भव दर्शनम. कुंती आत्या म्हणते, देवा द्यायचं असेल तर मला फक्त दुःख दे. नत्वहम कामये राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम. देवा द्यायचं असेल तर मला राज्य देऊ नको, देवा मला स्वर्ग देऊ नको, देवा मला ऐश्वर्य देऊ नको, द्यायचं असेल तर मला फक्त दुःख दे. त्यावेळेस देव म्हणतात, आत्या या जगामध्ये प्रत्येकाची अपेक्षा सुखासाठी आहे, प्रत्येकजण सुख मागतोय, पण तू मला दुःख का मागते. तर त्यावेळेस कुंती आत्या रडायला लागली आणि कुंती आत्या कृष्ण परमात्म्याला देवाला म्हणते की, देवा आज मला कळलं की माझ्या पांडवांना आणि माझ्या वंशाला वाचवणारा कोण आहे. देवा विषाचे लाडू माझ्या लेकराला खायला दिले पण माझा भीम वाचला, माझ्या अर्जुनालाही मारण्याचा प्रयत्न केला पण माझा अर्जुन वाचला, महाभारताच्या युद्धामधून माझ्या लेकरांना सुखरूप बाहेर काढलं देवा तू, पण आज माझ्या पुत्राला हस्तिनापूरची राजगादी मिळाली, आमची संकट संपली, तर देवा तू आम्हाला सोडून द्वारकेला चालला. याचा अर्थ असा आहे की संकटात तू आमच्या सोबत आहेस आणि सुखात तू आमच्यापासून लांब आहेस. मग देवा ज्या सुखात तू आमच्यापासून लांब असेल तर ते सुखच आम्हाला नकोय, ज्या दुःखात तू आमच्या सोबत असतील तर ते दुःख आम्हाला दे. काय मागणी आहे. दुःख मागितलं कुंती आत्याने, पण आपण सुख देवाला मागतो का. ऐका, आपल्याला जर कधी सुखी व्हायचं असेल तर तुकोबऱ्यांनी साधन सांगितलं आहे की सुख जर आपल्याला पाहिजे असेल तर एक काम करा. तुकोबराय म्हणतात, आपुला तो एक देव करून